मी आरती कुलकर्णी। दुपारच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची। 9 तारखेला जो मनसे मोर्चा काढणार आहे त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागू आणि मगच त्याबद्दल माध्यमांना माहिती देऊ, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलेलं आहे। 9 फेब्रुवारीला आपण बेकायदेशीर घुसखोरांच्या विरोधात मोर्चा काढणार आहोत, भव्य मोर्चा काढणार आहोत, असं राज ठाकरेंनी आधीच जाहीर केलेलं होतं आणि आता पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर माध्यमांना सांगू, असं बाळा नांदगावकरांनी म्हटलंय। दुपारी 1:15च्या सुमाराला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपली। मला हिंदू हृदय सम्राट असं म्हणू नका, असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना बजावलं। पण या बैठकीमधून अगदी 10 मिनिटांमध्येच राज ठाकरे निघून गेले आणि त्यामुळे आता उलटसुलट चर्चा या सगळ्या बैठकीबद्दल होतीये। याबद्दल आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याशी आपण बोलूया। अक्षय, आपण पाहिलं राज ठाकरेंनी अगदी 10 मिनिटं कार्यकर्त्यांशी बातचीत केली, त्यानंतर ते निघून गेले आणि बाळा नांदगावकर आता असं म्हणतायत की 9 तारखेच्या मोर्चाची परवानगी आधी पोलिसांकडे मागू आणि मग स्पष्ट करू। नेमकं या बैठकीत काय काय ठरलं? अक्षय पर्यंत आपला आवाज कदाचित पोहोचत नाहीये। अक्षय, माझा आवाज तुझ्यापर्यंत येतोय का? अक्षय कुडकेलवार रिपोर्टिंग मध्ये तिथे आहे। रंगशारदाला मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक सुरू होती आणि राज ठाकरेंनी मनसेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना असं सांगितलं की मला हिंदू हृदय सम्राट म्हणू नका। त्यानंतर 10 मिनिटांमध्ये राज ठाकरे रंगशारदेच्या बैठकीमधून बाहेर पडले आणि मग सुमारे 1:15च्या सुमाराला मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक संपलेली आहे। 9 फेब्रुवारीला मनसे जो मोर्चा काढणार आहे, जे राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशनामध्ये 23 जानेवारीला जाहीर केलेलं होतं आणि आता याच मोर्चाबद्दल बाळा नांदगावकर काय म्हणाले ते ऐकूया। मुंबईमध्ये जो 9 तारखेला मोर्चा आहे त्या मोर्चा संदर्भात आता बैठक झाली। त्या बैठकीत महाराष्ट्रातले बऱ्याच शहरातील पदाधिकारी बोलवले होते आणि साहेबही स्वतः आले होते। साहेबांनी काही सूचना त्यांना केल्या। त्याच्यानंतर मग आम्हाला पुढे मोर्चा कसं काय करायचं आहे त्या बाबतीमध्ये आम्ही एकंदरीत सगळे बसलो होतो। तशा प्रकारची आता सविस्तर चर्चा केली आणि आम्ही नेमका मोर्चा कसा असेल, कशा पद्धतीने त्याची रूपरेषा ठरवली आहे? आझाद मैदानावर मोर्चा आहे, किती वाजता मोर्चा असेल? तर पोलिसांकडून आता आम्ही परमिशन मागू आणि पोलीस काय कुठल्या बाजूने परमिशन देतात त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत आणि एकदा पोलिसांची परवानगी मिळाली तर त्यावेळेला तुम्हाला कळवलं जाईल की मोर्चा कुठून सुरू होणार आणि संपणार माझं आझाद मैदान हे आता सांगतो। फक्त सुरू कुठून होणार हे तुम्हाला पोलिसांनी परवानगी। जे मार्ग आहेत, मोर्चाचे जे मार्ग आहेत त्याच्यावरही काही चर्चा झाली का? नाही, आज काही त्याच्यावरती चर्चा झालेली नाही, परंतु कार्यकर्त्यांनी विचारलं का मोर्चा कुठून काढणार आहेत तर त्या बाबतीमध्ये जोपर्यंत आमची चर्चा होत नाही पोलीस डिपार्टमेंट सोबत तोपर्यंत आम्हाला ते सांगता येत नाही। त्याच्यामुळे आज काही सांगितलं फक्त 10 ते 15 मिनिटं बैठकीला उपस्थित होते, नेमकं कारण काय? 10 ते 15 मिनिटं बसण्याचं कारण एवढंच होतं की महत्वाच्या ज्या त्यांना सूचना करायच्या त्या सूचना त्यांनी केल्या आणि त्याच्यानंतर मग आम्हालाच एकमेकांशी बोलायचं होतं आणि त्याप्रमाणे आमचीच चर्चा चालू। हिंदू हृदय सम्राट म्हणू नका असं राजसाहेबांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। हिंदू हृदय सम्राट म्हणू नका। हा, अत्यंत विनम्रपणे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण कोणी मला हिंदू हृदय सम्राट संबोधू नका, अशा प्रकारच्या सूचना साहेबांनी आपल्या सगळ्याच सहकार्यांना केलेल्या आहेत। नेमका का काय कारण आहे? हिंदू हृदय सम्राट फक्त बाळासाहेबच? बरोबर आहे, बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदय सम्राट होते अशी त्यांच्या मनात कदाचित ती भावना असावी, परंतु तरी पण नवं हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट असं बऱ्याच ठिकाणी संबोधलं गेल्यामुळे साहेबांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली कि मला हिंदू हृदय सम्राट कोणी तशा प्रकारचे होर्डिंग बॅनर वगैरे लावू नये। हिंदी मोर्चे को लेकर आज क्या तय हुआ? आज
9 तारीख को जो मोर्चा निकलने वाला है उसके बारे में ही मीटिंग थी। साहब भी खुद आए थे, उन्होंने भी कुछ बाळा नांदगावकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर 9 फेब्रुवारीच्या मोर्चाबद्दल मीडियाला सांगत होते। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊया। अक्षय, मला हिंदू हृदय सम्राट म्हणू नका अशा सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या। रंगशारदामधल्या बैठकीमध्ये राज ठाकरे आले काय आणि लगेच 10 ते 15 मिनिटात निघून गेले काय? नेमकं काय घडलं? संपूर्ण बैठकीला आले आणि लगेचच निघण्याचं कारण जे सांगितलं जाते, राज ठाकरे यांची तब्येत ठीक नव्हती आणि त्यामुळे ते आले आणि पुढील बैठक जी आहे ही बैठक उपस्थित जे नेते आहेत बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, सरदेसाई, नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वात पार पडेल असं सांगितलं। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितला की मला हिंदू हृदय सम्राट म्हणू नका, आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या इतके मोठे नाहीत आणि अशा प्रकारच्या सूचना दिल्या। सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी हे पण सांगितलं की जो झेंडा आहे आपला झेंडा दिव्य असा आपला ध्वज आहे आणि या ध्वजाचा झेंड्याचा मान राखलाच गेला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिल्या। त्यानंतर राज ठाकरे यांनी पुढील बैठक बाळा नांदगावकर घेतील असं म्हणत त्या ठिकाणांवर ते निघून गेले। यानंतर बैठकीमध्ये जी चर्चा झाली यामध्ये सूचना मागवण्यात आल्या बैठकी संदर्भातल्या आणि नेमकी मोर्चा संदर्भातल्या सूचना मागवण्यात आल्या। मोर्चाची जय्यत तयारी करण्यासंदर्भात सांगितलं गेलं आणि या प्रकारे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलंय की मोर्चा हा निघणार कुठून या सगळ्याबाबत पोलीस परवानगीवर अवलंबून आहे, मात्र मोर्चाची सांगता ही आझाद मैदानातच होईल। रजा अकादमीच्या वेळी ज्यावेळी राज ठाकरे यांनी मोर्चा काढला होता तो हा मोर्चा निघाला होता गिरगाव चौपाटीपासून तर आझाद मैदान पर्यंत। त्यानंतर दुसरा रेल्वे भरती संदर्भात एक त्याच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला होता, तर तो मोर्चा निघाला होता मेट्रो सिनेमापासून ते चर्चगेट स्थानकापर्यंत। मात्र आता नेमकं पोलीस कुठल्या मार्गाने परवानगी देते बघावं लागेल, त्यानंतरच मोर्चाचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे, सुरुवाती जी नाही ते या ठिकाणी घोषित केली जाईल। बरोबर अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आता मनसेचं लक्ष हे पूर्णपणे 9 फेब्रुवारीच्या भव्य मोर्चाकडे असणार आहे, पण पुन्हा पुन्हा चर्चा होते ती यावरच की राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं मला हिंदू हृदय सम्राट म्हणू नका। मनसेच्या महाअधिवेशनामध्ये राज ठाकरेंचा उल्लेख जेव्हा मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासारख्या काही नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हणून केला त्यावर शिवसेनेनं टीका केलेली होती। आपल्याला माहिती आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा म्हणालेले होते की हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरे आहेत। याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा ही उपाधी देण्यात आलेली होती। या सगळ्यावरच्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर आज राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की माझा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा होता कामा नये। आपल्या झेंड्याची काळजी घ्या, नव्या झेंड्याची काळजी घ्या, झेंड्याचा अपमान होता कामा नये असं सुद्धा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। आपण बघतोय मोर्चाची जय्यत तयारी मनसे करणार अशीच चिन्ह आहेत, पण पुढची बातमी बघूया। तो मोर्चा 9 फेब्रुवारीला असणार आहे, पण भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जे उपोषण केलेलं आहे या लाक्षणिक उपोषणावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे। 5 वर्षांमध्ये कामं केली असती तर ही वेळ आली नसती असं थेटपणे भुजबळ म्हणाले। पाण्याच्या प्रश्नावर मी यापूर्वी हाऊसमध्ये बोललेलो होतो असंही त्यांनी सांगितलं। वाद करण्यापेक्षा चर्चा करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। बाकीच्या बाबतीमध्ये ते लोकशाही ठेवतात की नाही हा काय भाग मला माहित नाही आहे, परंतु आता आम्हाला तर त्या लोकशाहीच्या दृष्टीने तिकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांचे काय प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी जे आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करू। नाही झालं त्यांना 5 वर्षामध्ये नाही काम करू शकले ते, त्याला काय करणार? काही वेळेला काम होतं, काही वेळा काम नाही करत, त्याला आता करण्याचा प्रयत्न करू आपण। जेवढं काही अडचणीचे असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सकारात्मक आहोत। त्याच्यामुळे आम्ही कुठेही काय नकारात्मक दृष्टीनं कुठल्याही गोष्टीकडे पाहत नाही। काहीतरी अडचण असल्याशिवाय कोणीही सत्याग्रह करत नाही।
पंकजा मुंडे यांचं लाक्षणिक उपोषण औरंगाबादमध्ये सुरू आहे आणि तिथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही घोषणा केलेल्या आहेत, सरकारवर आरोप केलेले आहेत। मराठवाड्याच्या हक्काचं पाणी थांबवलं तर खबरदार अशा शब्दामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला इशारा दिला। मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुरू झालेल्या योजना मार्गी लागल्या नाहीत तर प्रसंगी आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरू असं त्यांनी सांगितलं। मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे यांचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रावसाहेब दानवे, महादेव जानकर, खासदार प्रीतम मुंडे हे सगळे नेते मंचावर उपस्थित आहेत। औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर पंकजा मुंडेंचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे। माझ्या सगळ्या नेत्यांचं सहकार्य मला लाभलं, मी त्यांचे पण मनापासून आभार मानते। सगळ्यांनी योगदान दिलं, पूर्ण टीम कामाला लागली, सगळ्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलं आणि आपण हे सकारात्मक पाऊल उचलतोय। आपल्याला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही। आज आपण आता अपेक्षा करतोय, मी सांगितलं की अपेक्षांसाठी उपोषण आहे, हे आक्षेपांसाठी नाही। आणि जे काम मराठवाड्याच्या भविष्याच्या दृष्टीने करायला हवं हे सरकारने करावं, याच्यासाठी हे उपोषण आहे। सुरुवात आहे, याच्यानंतर सरकार, मी स्वतः मुख्यमंत्र्यांची पण भेट घेईन, याच्यानंतर सरकारची भूमिका आपल्या समोर येईल आणि त्याच्यानंतर भविष्यातल्या भूमिका ठरतील। फक्त मराठवाड्याची कन्या म्हणून सुरुवात इथून जरी केली असली तरी महाराष्ट्राचे अनेक विषय हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेणार आहोत। मुंडे साहेबांनी उपेक्षितांचं नेतृत्व केलं, उपेक्षितांच्यासाठी राजकारणात राहिले आणि त्यांचे संस्कार घेऊन आज आपण काम करत आहोत। आता हे जे पाणी आमच्या मराठवाड्याचं, जे उस्मानाबाद जिल्ह्यात येणार आहे, जे बीड जिल्ह्यात येणार आहे, नंतर काही प्रमाणात लातूर जिल्ह्यामध्ये जाणार आहे, हे आमचं पाणी कदाचित या सरकारमध्ये बंद होईल का, अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये आली आणि म्हणून पंकजाताई आज रस्त्यावर उतरल्या आहेत आणि या सरकारला आम्ही ठणकावून सांगतो की आमच्या हिश्श्याचं पाणी जे आमच्या सरकारने दिलेलं आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केला तर खबरदार, तुम्हाला मराठवाडा रस्त्यावर आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आज जरी उपोषण लाक्षणिक होत असलं तरी देखील आपल्या सरकारने मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याकरता ज्या योजना हाती घेतल्या होत्या त्या योजना जर आताच्या सरकारने पुढे नेल्या नाही तर केवळ उपोषणापुरतं हे मर्यादित राहणार नाही। त्यानंतर रस्त्यावर देखील एक मोठी लढाई ही पंकजाताईंच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे उभारली जाईल आणि या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न आपण सगळे लोक मिळून करू। आपण पाहिलं पंकजाताईंच्या उपोषणावर आता सरकारमधल्या मंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत। पंकजा ज्यासाठी उपोषण करतायत त्या मराठवाड्यासाठीच्या योजना बंद झालेल्या नाहीत असं स्पष्टीकरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं। मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना आम्ही आल्यानंतर बंद झाली असं तर काही नाही, परंतु आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न मात्र करणार आहोत आणि जर चांगलं असेल तर ते पुढे नेण्याचाच प्रयत्न या शासनाचा राहिलेला आहे। मला वाटतं आजचं आंदोलन हे आता विरोधी पक्षाची भूमिका वठवण्यास त्यांनी सुरुवात केली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। यानंतर आपण बघूया 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या सगळ्या खासदारांची बैठक बोलावलेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये ही बैठक होणार आहे। राज्यातली शेतकरी कर्जमाफी, राज्यातले रस्ते प्रकल्प, रेल्वे या सगळ्याबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नेमके काय मुद्दे महाराष्ट्रासाठी मांडले पाहिजेत यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खासदारांशी चर्चा करतील असं दिसतंय। आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंकेंशी आपण बोलूया। प्रफुल्ल, या आधी सुद्धा महाराष्ट्रानं जीएसटी बद्दलचा जो प्रलंबित निधी होता तो केंद्र सरकारकडे मागितलेला होता आणि आता या अर्थसंकल्पामध्ये काय महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत त्यावर चर्चा होईल। नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? नक्कीच आरती, आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या अनेक योजना महाराष्ट्रात सुरू आहे। त्यामध्ये सर्वात मोठं म्हणजे रस्त्यांची जे अनेक रस्ते जे आहेत त्या रस्त्यांचा निधी अजूनही मिळू शकलेला नाही, अनेक रस्ते प्रलंबित आहेत। ज्या ज्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन गेल्या सरकारच्या काळात झालं होतं त्या रेल्वे मार्गाला अद्यापही ठोस असा निधी मिळू शकलेला नाही आहे। या अत्यंत महत्वाच्या गोष्टी असल्या तरी देखील राज्य सरकारचा जीएसटीच्या संदर्भातला निधी जो आहे तो अजूनही जवळपास 10,000 कोटी रुपये हा केंद्राकडे
पडून आहे. त्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर राज्यासाठीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न केंद्राकडे असल्यामुळे या अधिवेशनामध्ये ते खासदारांनी मांडावेत अशी सूचना जी आहे ती मुख्यमंत्री या ठिकाणी करू शकतील. आणि ही एक बैठक जी आहे ती औपचारिक जरी असली तरी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शिवसेना एनडीए मधून बाहेर पडल्यानंतर आता मुख्यमंत्री थेट भाजपच्या खासदारांना देखील मार्गदर्शन करतील आणि भाजपचे खासदार किती हे ऐकतील याकडे जातो सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बरोबर आहे. या बैठकीमध्ये काय होतं याचे अपडेट्स प्रफुल्ल आम्ही तुझ्याकडून घेऊच, पण पुढची बातमी बघूया. कर्जामध्ये बुडलेल्या एअर इंडियाला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा जोरदार हालचाली सुरू केल्यात. यापूर्वी एअर इंडियाच्या खरेदीची बोली जाहीर करून खरेदीसाठी कोणीही रस दाखवलेला नव्हता. यामुळे आता केंद्रानं 17 मार्चपर्यंत काहीही करून एअर इंडियाची विक्री करायचं असं ठरवलंय. इतकंच नाही तर सरकारनं आपली सहयोगी कंपनी एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी सुद्धा विकण्याचा निर्णय घेतलाय अशी सूत्रांची माहिती आहे. मंत्री गटानं एअर इंडियाच्या विक्रीसाठी मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली समितीनं विक्रीसाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारला एअर इंडिया 100% विकायची आहे, पण यापूर्वी 75% शेअर विक्रीला सुद्धा गुंतवणूकदारांचा फारसा प्रतिसाद नव्हता. सध्या एअर इंडियाचा तोटा 8,556 कोटींचा आहे, तर कंपनीवर 50,000 कोटींचं कर्ज आहे. मनरेगा में इनके इतने आउटस्टैंडिंग पैसे हैं, ये दे नहीं पा रहे. और मनरेगा एक ऐसी चीज़ है जो आम आदमी है, जो गरीब आदमी है, उसकी पॉकेट में पैसा जाता है. तो ये गरीब आदमी की पॉकेट से तो पैसा खींच लेते हैं और अमीर को पैसा दे देते हैं. और आज अब क्या सब ये एयर इंडिया किसको जाएगा? किसी अमीर आदमी को जाएगा ना. और इनकी पूंजी इनको मिलेगी और जो फिस्कल डेफिसिट है वो तो कम करना चाहेंगे, वो खर्चा बढ़ाना चाहेंगे क्योंकि इनके पास पैसे खर्चे के लिए पैसा नहीं है. धक्कादायक बातमी आहे. दुर्गापूर भागामध्ये 4 वर्षांच्या एका मुलाची हत्या करण्यात आली. या मुलाची हत्या मामानंच केली. अवजड काठीनं त्याच्या डोक्यावर प्रहार करत मुलाची हत्या झालेली आहे. ग्रामस्थांकडून या हत्या करणाऱ्या मामाला बेदम मारहाण झाली. आरोपीला आता पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे. आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांच्याशी आपण बोलूया. हैदर, अत्यंत धक्कादायक आहे. 4 वर्षांच्या मुलाची हत्या झाली. काय काय घडलं नेमकं? हा एकदम धक्कादायक प्रकार आहे. अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. दुर्गापूरच्या वरवड गावातली घटना आहे. सकाळी हा मुलगा 4 वर्षाचा मुलगा आहे, दीक्षांत तावडे. हा खेळत असताना त्याचे मामा आहेत रंगनाथ गेडाम यांनी त्याच्या डोक्यावर बांबूच्या एका काठीने जोरदार प्रहार केला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात नेताना तो मृत्यू पावला. त्या गावातील लोकांनी त्या जो मामा आहेत, आरोपी मामा, त्याला पकडून बांधून ठेवलं आणि त्यानंतर त्याला पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आलाय. आता ते पोलिसाच्या ताब्यात आहे. पण कारण कळू शकलंय का या हत्यामागचं? कारण कळणं आता अवघड झालंय. आता पोलीस तपासाच्या भागात ते ठेवलेलं आहे आणि त्याला सध्या पोलिसाच्या ताब्यात ठेवलेलं आहे. धन्यवाद या माहितीबद्दल हैदर. आपण बघतोय या आरोपीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. यानंतर पुढची बातमी बघूया. महाविकास आघाडीतर्फे काल शिवभोजन योजनेचा राज्यभरामध्ये शुभारंभ झाला. अहमदनगरमध्ये पालकमंत्री तसंच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधलं गेलं. यावेळी काल अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वतः वाढपी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःही शिवभोजनाचा आस्वाद घेतला. 10 रुपये जेवण करणाऱ्याला आणि 30 रुपये आपण सरकार त्याला अनुदान देणार आहोत. 40 रुपयाचं जेवण 10 रुपयानं देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. चांगल्या भावनेने केलेली योजना आहे. सगळ्यांनी याला प्रतिसाद द्यावा आणि हॉटेल मालकांनी सुद्धा जेवणाची चव, जेवणाची टेस्ट आणि गुणवत्ता याचाही चांगला वापर करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. शुभारंभ झाला शिवथाळीचा. मनसेनं या शिवथाळीवर जोरदार टीका केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवथाळी योजनेचं उद्घाटन केलं. यावर मनसेनं त्यांना टोले हाणलेले आहेत. 10 रुपये शिवथाळीसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 20 रुपये मोजावी लागणार. गरीब माणूस अशी उपहासात्मक टीका मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. तुम्ही ट्विट केलेला आहे आणि 10 रुपयाची थाळी खाणारे 20 रुपयाची बिस्लेरी घेऊन बसलेत असं देखील टोला मारतो. ते काय जितेंद्र आव्हाडांनी जास्ती महत्व घेतलं नाही पाहिजे.
यानंतर आपण बघूया पुण्यामध्ये सध्या माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। या निमित्तानं सारसबागेमध्ये सिद्धिविनायक गणपती मूर्तीला थंडीमुळे चक्क स्वेटर घालण्यात आलं आणि यामुळे गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। उद्या गणेश जयंती आहे आणि त्यानिमित्तानं मंदिरामध्ये मोठी सजावटही करण्यात आली आहे। थंडीमध्ये रोज रात्री काही दिवस या मंदिरामध्ये गणेशाला वेगवेगळ्या रंगांचे स्वेटर्स परिधान केले जातात। अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातामध्ये सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याच्यासह 4 जणांचा मृत्यू ओढवला। हवेमध्ये असताना हेलिकॉप्टरला आग लागली आणि त्यामुळे हा अपघात झाला। मृतांमध्ये ब्रायंटच्या 13 वर्षांच्या मुलीचा सुद्धा समावेश आहे, अशी माहिती अमेरिकन मीडियाने दिलेली आहे। कोबे ब्रायंट हे जगप्रसिद्ध बास्केटबॉलपटू होते आणि त्यांचा परिचय आपण बघूया। त्यांचं वय होतं 41 वर्षांचं। बास्केटबॉलच्या जगतामध्ये त्यांची 20 वर्षांची कारकीर्द गाजली। नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे ते खेळाडू होते। 5 चॅम्पियनशिप्सवर त्यांनी आपलं नाव कोरलं। 18 वेळा जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब त्यांना मिळाला। 2008 आणि 2012 साली ऑलिम्पिकमध्ये USA टीमकडून 2 सुवर्ण पदकं मिळाली। 2016 साली जगातल्या सर्वाधिक गुणी असलेल्या या खेळाडूनं निवृत्ती घेतली। 2018 साली त्यांनी डिअर बास्केटबॉल ही एक कविता लिहिलेली होती आणि या शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कार मिळाला। निवृत्तीच्या दरम्यानच त्यांनी ही कविता लिहिली होती डिअर बास्केटबॉल आणि ही शॉर्ट फिल्म त्या कवितेवर आधारित आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विटरवर बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट यांना श्रद्धांजली वाहिली आहे। कोबे मैदानामध्ये तर एक लिजंड होताच, शिवाय त्यानं नुकतीच त्याची दुसरी इनिंग सुरू केली होती। गियानाला गमावणं हे तर धक्कादायक आणि दुर्दैवी आहे। मिशेल आणि मी व्हेनेसा आणि संपूर्ण ब्रायंट कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहे, असं ओबामांनी म्हटलंय।